महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की इथं कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रू पण नसतो। म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं प्रमाण इतकं वाढलंय की सगळं काही शत्रुत्वाकडे जातंय असं दिसतंय। नमस्कार मंडळी, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। शिवसेनेचे दोन तुकडे झाले, राष्ट्रवादी दोन तुकड्यात विभागली, काँग्रेसमधले नेते भाजपमध्ये गेले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते आज ते सत्ताधाऱ्यांकडे गेले, मंत्री आमदार झाले। पण या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल वारंवार सांगितलं जातंय ही सेना म्हणजे संपलेली सेना। पण जर ही सेना संपली असेल तर मग लोक ठाकरेंच्या सेनेबद्दल का बोलतात, त्यांचाच विचार सातत्यानं का करतात, ठाकरे यांची भीती का वाटते, असे मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर उपस्थित झाले। उद्धव ठाकरेंचा पक्ष आज वेगळ्या नावाने जरी असला तरी लोकांची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे, कारण लोकांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरे यांनी उभं केलेली शिवसेना भाजपमुळे फोडली गेली, त्यामुळे लोकांच्या मनात अजूनही ती मोठी खंत आहे। यावरून स्पष्ट दिसतंय ठाकरे अजूनही भाजपसाठी मोठं आव्हान आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं समीकरण सुद्धा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते। दोघे जर एकत्र आले तर भाजपचा सुपडा साफ होणार असं देखील आपल्याला म्हणावं लागेल। लोकांनी आता फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती समजली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला। त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले, मतभेद हेवेदावे विसरा, ही निवडणूक जोमाने लढा, प्रत्येकानं व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवा आणि पक्षासाठी लढा। ठाकरेंनी हे स्पष्ट केलं, जे गेले ते परत आले तर त्यांचं स्वागतच आहे, पण उमेदवारी मात्र माझ्या कार्यकर्त्यांनाच मिळणार। म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा सल्ला एकच आहे, शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांची सेना आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जोरावर जिंकायची। पण पाहावं लागणार आता की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची सेना कोणत्या पद्धतीने बाजी मारेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून द्या आणि अशाच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।